लागलेले आहेत की प्रभू रामचंद्रांचं चरित्र जे आहे ते श्रोत्याने ध्यान देऊन ऐकावं. पण हे कोण वदिलेलं आहे? स्वतःचे वाल्मिक ऋषी होते, त्याने आपल्या मुखातून प्रभू रामचंद्रांचं चरित्र या ठिकाणी लिहिलेलं आहे असं वर्णन महाराज करत आहेत. मग रथ म्हणजे काय? जे दानव असतील, राक्षस असतील, भूत असतील, हे काय झाले? भरपूर झाले. देवांना त्रास देऊ लागले. ज्यावेळेस देवांना त्रास देऊ लागले त्यावेळेस देव सगळे मिळून वैकुंठाला गेले, विष्णूकडे गेले आणि विष्णू भगवंताला प्रार्थना करू लागले, हे भगवंत आमच्यावर हे संकट आलेलं आहे, तुम्हाला हे संकटाचं निवारण करावं लागेल अशी विनंती देवानं विष्णूंना केलेली आहे. हे लक्ष्मी नायका, तुम्हाला काय करावं लागेल? हा जो रावण आहे त्रास देऊ लागलेला आहे. किती त्रास देऊ लागलेला? भयंकर असा त्रास देऊ लागलेला आहे. आमचं स्वर्ग सुद्धा हलवू लागलेला आहे. या राक्षसांना तुम्हाला काय करावं लागेल? दंड द्यावा लागेल, यांना मारावं लागेल. मग आता यांना मारण्यासाठी तुम्हाला काय युक्ती करायची आहे ते युक्ती तुम्ही करा, पण आमच्यावरचं संकट तुम्ही दूर करा अशी विनंती देव कुणाला? विष्णूंना करू लागलेली आहे. त्यावेळेस भगवंताला काय सांगितलं? देवांना सांगितलं, बाबा मी काय करतो? या राक्षसांचा वध करतो. पण अट काय असेल की ज्यावेळेस मी पृथ्वीवर अवतार घेईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा काय व्हावं लागेल? मी नर होईल, तुम्ही वानर व्हाल. असा तुम्ही अवतार घ्या आणि या ठिकाणी आपण काय करू? दोघे जण मिळून या राक्षसांना मारो असं वचन विष्णूंनी दिलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस देवांना सुद्धा मान्य झालं, भगवंतांना सांगितलं सूर्यवंशामध्ये मी अवतार घेईल, तुम्हाला देखील वानर व्हावं लागेल. देवांना सुद्धा मान्य झालं. संकटाच्या बाहेरही निघायचं होतं, मग आपल्याला ऐकल्याशिवाय पर्याय नव्हता. विष्णूनं जसं सांगितलं देवांना तसं ऐकलेलं आहे. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, मी कथा सांगत आहे. तर प्रभू रामचंद्राने काय केलेलं आहे? सूर्यवंशामध्ये अवतार घेतलेला आहे आणि आता नंतर देवांवरचं संकट कसे दूर करतात ही सुद्धा कथा श्रोत्याने ऐकावे अशी विनंती नाथ महाराज करत आहे. विश्वामित्राचा याग जो होता तो त्या यागाला त्रास देऊ लागले होते राक्षस, यज्ञ पूर्ण करू देत नव्हते. पण प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? तो यज्ञ या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. एवढेच नाही, खर, दूषण, त्रिशला असेल यांचा सुद्धा वध जनस्थानाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने केलेला आहे. मग प्रभू रामचंद्राने पुढे काय केलेलं आहे की जनक राजा होता, जनक राजाने अट ठेवलेली होती, जो हा शूर धनुष्य तोडेल त्याला मात्र ही सीता दिली जाईल. अशी जो आट होते ते आट सुद्धा प्रभू रामचंद्राने पूर्ण केलेली आहे. जनकाच्या मनामध्ये जो संशय होता तो देखील प्रभू रामचंद्राने दूर केलेला आहे आणि जो सीता होती तिला सुद्धा करण्याचा प्रयत्न प्रभू रामचंद्राने केलेला आहे. प्रभू रामचंद्रांना काय साध्य करायचं होतं? तर देवांवरचं संकट दूर करायचं होतं. मग काय झालेलं आहे? प्रभू रामचंद्रांना दशरथांना सांगितलेलं आहे की 14 वर्ष तुला वनवास भोगावा लागेल. प्रभू रामचंद्रांना सुद्धा ती आज्ञा, आपल्या पित्याची आज्ञा मान्य केलेली आहे आणि 14 वर्षासाठी वनवासासाठी गेलेली आहे. ज्यावेळेस वनवासासाठी गेलेले आहेत जनस्थानाच्या ठिकाणी खर, दूषण, त्रिशला असेल यांचा वध प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे.
सीतेची चोरी झाली किंवा सीतेचं हरण झालं, त्याच्या वेळेस या दोघांना कळालं, त्यावेळेस आलेले आहेत, सीता सीता म्हणून शोध घेऊन आलेले आहेत. शोध कुठपर्यंत घेत आहेत किंवा प्रभू रामचंद्रांची काय स्थिती झालेली आहे असं वर्णन सुद्धा नाथ महाराज करत आहेत. पुढे काय झालेली आहे नाथ महाराज सांगत आहेत. तर पुढे कोण हनुमंत प्रभू रामचंद्रांना भेटलेले आहेत. प्रभू रामचंद्रांचे शिष्य हनुमंत झालेले आहेत आणि हनुमंताला काय केलेले आहे, सुग्रीवाची गाठ प्रभू रामचंद्रांना घालून दिलेली आहे. त्यानंतर वाळीचा वध, हा जो पापी वाळी होता त्याचा वध प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे असं सुद्धा कथा नाथ महाराज सांगू लागलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी पुढे काय केलेलं आहे, ही जिम्मेदारी सीता शुद्धीची जिम्मेदारी हनुमंताच्या खांद्यावर दिलेली आहे. ज्यावेळेस दिलेली आहे, हनुमंताला हा समुद्र पार करून लंकेमध्ये दाखल झालेले आहे. लंकेमध्ये सीतेचा शोध घेतलेला आहे. शुद्धीला आल्यानंतर ही लंका सुद्धा हनुमंतानं जाळून खाक केलेली आहे. इथपर्यंत हे जे चरित्र आहे प्रभू रामचंद्रांचं नाथ महाराज सांगत आहेत. पुढे काय झालेलं आहे, हा जो या ठिकाणी कोण होता, विभीषण होता. रावणाने विभीषणाला हाकलून दिलं. विभीषण प्रभू रामचंद्रांच्या शरणामध्ये आले, पण त्याचं सुद्धा स्वागत प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे आणि या मोठ्या समुद्रामध्ये सेतू बांधण्याचं काम सुद्धा प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी विचार केला की बाबा आपण काय करावं, रावणाला काहीतरी शिकवावं, शिष्टाई शिकवावी. कारण शिष्टाई जर नाही शिकवली आणि रावणानं जर नाही ऐकलं तर सगळी लंका जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही किंवा लंकेतले राक्षस आपण मारल्याशिवाय राहणार नाही. मग एकासाठी जर गहू जर दळायचे असतील तर किडे सगळे गव्हावर रगडले जातात. त्याप्रमाणे आपण जर रावणाला मारायचं असेल तर सगळ्याच राक्षसांना मारावं लागेल. त्यामुळे आपण काय करावं लागेल, शिष्टाई करावी लागेल. अंगदाला प्रभू रामचंद्रांनी शिष्टाईसाठी पाठवलं, पण रावणानं साफ नकार दिला, मी शिष्टाई करणार नाही किंवा सीतेला सोडणार नाही असा अट्टहास रावणानं धरला. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना राग आलेला आहे. पुढे कथा कुठपर्यंत आलेली आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना राग आलेला आहे, रावणानं शिष्टाई ऐकली नाही, रावणाला युद्ध करायचं होतं, सीता सोडायची नव्हती, त्यामुळं प्रभू रामचंद्रांना राग आलेला आहे. प्रभू रामचंद्राने विचार केला, बाबा हा सीता असा सोडणार नाही, याला मग धडा शिकवावाच लागेल. त्यासाठी काय केलं, जेवढे रावणाचे प्रधान होते त्यांना मारलेलं आहे, जेवढे सैनिक होते त्यांना मारलेलं आहे. हा इंद्रजित होता त्यांना सुद्धा मारला आणि शेवटी जो कुंभकर्ण होता त्याला सुद्धा मारण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. कथा कुठपर्यंत आलेली आहे. शेवटी रावणाला सुद्धा मारलं, रावणानं ऐकलं नाही. प्रभू रामचंद्राने रावणाचा सुद्धा वध केला. पुढे जे राज्य होतं त्या ठिकाणी हे राज्य विभीषणाला दान देऊन टाकलं. नंतर प्रभू रामचंद्र अयोध्येच्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सर्व वानर सुद्धा त्या ठिकाणी जमलेले आहेत. प्रभू रामचंद्राने काय केलेलं आहे, कथा कुठपर्यंत आलेली आहे, तर इथपर्यंत आलेली आहे. भरत जो या ठिकाणी 14 वर्ष त्याला सुद्धा अन्नाचा आणि पाण्याचा त्याग केलेला होता. भरत कष्टलेला होता, म्हणून भरताला सुख देण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी भरताची भेट घेतलेली आहे आणि भरताला सुख दिलेलं आहे. त्याचबरोबर अयोध्येतले लोक सुद्धा कष्टलेले होते, प्रभू रामचंद्रांकडे पाहू लागलेले होते. प्रभू रामचंद्र कधी येतील आणि त्यांचं दर्शन आम्हाला कधी घडेल हा विचार अयोध्येतले लोक करू लागलेले होते. म्हणून अयोध्येच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आलेले आहेत आणि सगळ्यांना आनंद दिलेला आहे. एवढंच होतं का, अयोध्यावासियांच्या मनामध्ये काय होतं,
राज्याचा स्वीकार प्रभू रामचंद्राने करावा. वशिष्ठ गुरूंच्या मनामध्ये काय होतं तर या राज्याचा स्वीकार प्रभू रामचंद्राने करावं आणि या राज्याचा भोग घ्यावा असा सगळ्यांचा विचार होता. त्यावेळेस सगळ्यांची गोष्ट प्रभू रामचंद्राने ऐकली आहे आणि राज्याचा कारभार आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. सगळ्यांना सुख दिलेलं आहे, वानरांना निरोप दिलेला आहे, विभीषणाला असेल सुग्रीवाला असेल त्यांचं सुद्धा या ठिकाणी काय केलेला निरोप दिलेला आहे. आणि वायुनंदन म्हणजे हनुमंताला प्रभू रामचंद्र काय बोलत आहे त्यावेळेस प्रभू रामचंद्राने कुणाला विनंती केलेली आहे तर इथं पाहण्यासारखं आहे. भगवंतानं भक्ताला विनंती केलेली आहे. आपण पाहतो भक्त भगवंताला विनंती करतात पण या ठिकाणी उलट झालेलं आहे. भगवंताने भक्ताला विनंती केलेली आहे की हनुमंत हे जे सर्व या ठिकाणी चरित्र घडलं माझी कीर्ती एवढी मोठी झाली कुणामुळे झाली तुझ्यामुळे झाली. विनंती भगवंत भक्तांना करू लागलेली आहे. सर्व देह असेल वेळ असेल किंवा प्राण असेल कुणाला अर्पण केलास रामार्पण केलास म्हणून तुझ्या एवढा मोठा भक्त कुणी नाही. सर्वस्व रामार्पण केलास म्हणून तुझी कळवळा मला येऊ लागली आहे. ती जर आठवण मला आली तर मला कष्ट होऊ लागलेली आहे अशी विनंती भगवंत भक्तांना करू लागलेली आहे. माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस किंवा तू माझ्यासाठी किती आप्त आहेस याची तुलना किंवा उपमा देऊ शकत नाही प्रभू रामचंद्र सांगत आहेत. म्हणून प्रभू रामचंद्र शेवटी काय सांगत आहेत हनुमंत तू आणि मी वेगळा आहे का? फक्त आपण दिसायला वेगळे आहोत, फक्त देह वेगळा आहे पण आत्मा हा एक आहे. म्हणून तू आणि मी वेगळे नसून एकच आहोत हे सुद्धा प्रभू रामचंद्र हनुमंतांना सांगत आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा हे आलेलं नाही पण हे मला माहित आहे असं एवढं वर्णन किंवा हनुमंत समोर विनंती भगवंत करू लागलेले आहे. भगवंत विनंती करू लागलेली आहे पण आता भक्त बोलू लागलेला आहे. हनुमंत प्रभू रामचंद्रांना बोलत आहेत. हनुमंत प्रभू रामचंद्रांना काय विनंती करत आहे. हनुमंताने भगवंतांना वर काय मागितलेलं आहे किंवा हनुमंताने भगवंतांना काय सांगितलेलं आहे की भगवंता माझ्यावर एकच कृपा राहू दे. कशी कृपा राहू दे की माझ्या जर कानाला काही ऐकायला येत असेल तर रामाशिवाय दुसरं काही ऐकायला येऊ नकोस किंवा माझ्या डोळ्याला जर काही दिसत असेल तर रामा व्यतिरिक्त माझ्या डोळ्याला काही दिसू देऊ नकोस. प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा माझ्या इंद्रियाला जे जे काही लागेल वारा जरी स्पर्श झाला तर तो देखील रामाचाच वारा स्पर्श झाला पाहिजे अशी विभूती किंवा वरदान प्रभू रामचंद्रांना हनुमंतानं मागितलेलं आहे. म्हणून माझा आत्मा जरी काय असावा तर रामाशिवाय दुसरा विचार करू नये. माझं मन जर कुठं गुंतलं असेल
तर ते देखील रामातच गुंतलेला असावं. माझ्या मनात जर विचार येत असेल तर तो देखील रामा व्यतिरिक्त विचार नाही आला पाहिजे अशी विनंती हनुमंत भगवंताला करू लागलेली आहे. हनुमंतानं मागणं मागितलेलं आहे, देवा मला काहीच नको, फक्त आणि फक्त एक मागणं दे. जिथं जिथं प्रभू रामचंद्रांचं किंवा हरीचं कीर्तन असू दे त्या ठिकाणी माझी हजेरी असू दे. जिथं रामायण असू दे त्या ठिकाणी माझी हजेरी असू दे. जिथं जिथं काही असू दे, रामकथा असू दे त्या ठिकाणी माझी हजेरी असावी. एवढंच तुला मागणं आहे अशी विनंती हनुमंतानं भगवंताला केलेली आहे. कोण मागणं मागितलेलं आहे? असं हनुमंतानं मागणं मागितलेलं आहे. देवा मला काहीच नको, मला फक्त आणि फक्त एकच गोष्ट दे, रामाशिवाय मला काही दुसरं नको. हे राम हनुमंतानं मागितलेलं आहे. सीतेला सुद्धा हसू आलेलं आहे. हनुमंतानं काय मागितलेलं आहे? हनुमंत तर वानर आहे, पण हनुमंतानं एवढं शक्कल लढवलेली आहे, एवढं बुद्धी चालवलेली आहे, याचा विचार सीता करू लागली आहे. हनुमंतानं आता आपल्याला कुठं जायचं आहे? तर आपल्याला दुसरं कार्य करायचं आहे, मग आपल्याला रामापासून दूर जायचं आहे असा विचार केलेला आहे. आणि सीतेला आणि प्रभू रामचंद्रांना वंदन किंवा साष्टांग नमस्कार लोटांगण हनुमंतानं घालून आज्ञा प्रभू रामचंद्रांची हनुमंतानं मागितलेली आहे. म्हणून ज्यावेळेस हनुमंत पाठीमागं फिरून पाहू लागलेले आहेत त्यावेळेस प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत. हनुमंत एक काम आठवलेलं आहे. प्रभू रामचंद्र बोलत आहेत, म्हणून पूर्वी जो हा रावण होता कसा होता? भरपूर तप करायचा, शंकराची आठवण करायचा, शंकरासाठी काय करायचं? तप इतकं भयानक करायचा की वरदान मागण्यासाठी. असंच एक वेळेस काय झालेलं होतं की रावणानं तप केलेलं होतं, सिद्धी प्राप्त केलेली होती आणि शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी एवढं मोठं तप या रावणानं केलेलं होतं. त्यावेळेस काय झालेलं आहे? ज्यावेळेस भगवंताला प्रसन्न करून घेतलेलं आहे, शंकराला प्रसन्न करून घेतलेलं आहे, शंकरानं सांगितलं रावण तुला माग काय पाहिजे? त्यावेळेस रावण शंकरांना काय मागू लागलेला आहे? म्हणून त्यावेळेस शंकराला काय मागणं मागितलेलं होतं रावणानं? की मला राज्य पाहिजे, पण ते राज्य कसं पाहिजे? अक्षयी राज्य मी ते भोगलं पाहिजे, कधीही न संपणारं राज्य असलं पाहिजे, आणि मला काय पुत्र असेल, मला संतान असली पाहिजे, असे सुद्धा वरदान वेगवेगळे या रावणानं शंकरांना मागितलेले आहेत. म्हणून काय मागितलं दुसरं? मला जे या ठिकाणी राज्य पाहिजे ते कसं पाहिजे? सोन्याचं राज्य पाहिजे, आणि मला मरण जे पाहिजे ते विभूती ज्याच्याकडे असेल त्याच्या हस्ते मला मरण यावं, असं सुद्धा वर्णन या ठिकाणी कोण? रावणानं वरदान मागितलेलं आहे. ज्यावेळेस शंकराला हे मागणं मागितलेलं आहे त्यावेळेस शंकरानं सुद्धा वर या रावणाला दिलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस भगवंताची
भगवंतासाठी शंकराला प्राप्त करण्यासाठी आपल्या मस्तकाची विना केला रावणानं आणि आपले जे शरीरामध्ये जे शिरा असतात ते काढलं आणि ते विनेला लावण्यासारखं असं मस्तक विना जशी असते त्या प्रकारे विना करण्याचं काम किंवा भगवंताला प्रसन्न करून घेण्याचं काम स्वतः रावणानं केला। त्यावेळेस शंकरानं वरदान दिलं, माझ्यासाठी इतकी तपश्चर्या भर तू केलास म्हणून तुला 10 मस्तक राहतील असं सुद्धा वरदान शंकरानं रावणाला दिलेलं आहे। त्यावेळेस विचारलं की बाबा माझा काय अपराध आहे असं सुद्धा या ठिकाणी विचारलेलं आहे। या ठिकाणी शंकर आणि रावणाचं दोघांचं संभाषण चालू होतं। रावणानं वर मागितलेलं आहे मला मरण येऊ नये, पण शंकराला माहिती होतं जो जन्माला तो मरणार आहे म्हणून शंकराच्या ठिकाणी हसू आलं आणि शंकर सांगू लागले प्रारब्ध आहे, प्रारब्धाच्या पुढे मीही गेलो नाही। असं जेव्हा शंकर जेव्हा म्हणू लागले या रावणाला रावण मी म्हणाला हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, प्रारब्ध हे सगळ्यात बळवंत असतं त्याच्याकडे कुणाचाही काही चालत नाही असं रावण बोलू लागला आहे। प्रारब्ध हे कुणालाही चुकलं नाही, इंद्राला चुकलं नाही, देवाला चुकलं नाही, नारदाला चुकलं नाही, कुणालाही प्रारब्ध चुकलं नाही। ती प्रारब्ध नाही चुकल्यामुळं ज्याला ज्या ठिकाणी जायचं नाही त्या ठिकाणी माणसाला जावंच लागतं किंवा कुणालाही जावं लागतं असं हे प्रारब्ध आहे। मलाही चुकणार नाही हे सुद्धा मला मान्य आहे, पण तुम्ही दिलेला वर की मला द्या असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। आता प्रारब्ध कसा म्हणजे राजा हरिश्चंद्र होता, हरिश्चंद्राला काय होतं राजा होता, पण त्याने काय केलं स्वतःला विकलं, पत्नीला विकलं, तारामतीची पत्नी होती तिला पण विकावं लागलं आणि स्वतःलाही त्या ठिकाणी विकावं लागलं असं हे प्रारब्ध होतं। ज्याच्या नशिबात ते प्रारब्ध आलेलं आहे त्याप्रमाणे आपणालाही जावं लागेल, त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची शंका नाही असं सुद्धा रावण बोलू लागलेला आहे। अनेक उदाहरण या ठिकाणी देऊन लागलेलं आहे। प्रारब्ध कसं म्हणजे दमयंती आणि नळ हे दोघं कसे होते, प्रेम होतं दोघांना एकमेकांमध्ये, पण त्यांचं प्रेम हे शेवटपर्यंत गेलं त्यांना सुद्धा वेगवेगळं व्हावं लागलं की त्यांच्या प्रारब्धामध्ये नव्हतं, त्याच्यामुळे ते सुद्धा वेगळे झाले। पुन्हा दुसरा असताना काय दिलं कृष्ण तिथं गोपाळ असं म्हणजे बळी गेलेला होता, बळीला ज्यावेळेस वामनानं मागितलं त्यावेळेस 3 पट जमीन द्यावं लागली, मग त्या बळीला सुद्धा पाताळात जावं लागलं आणि तिथं जाऊन सेवा करावी लागली। आज सुद्धा बळीचं प्रारब्ध त्या ठिकाणी आहे, मग मी तर रावण आहे मलाही या ठिकाणी प्रारब्ध चुकणार नाही असं सुद्धा रावण शंकराला बोलू लागलेला आहे। तीन पावले मागितली होती, प्रारब्ध तिथं होतं, जातो कुठं त्यामुळे तिथं जावं लागलं, 3 पाऊल जमीन द्यावं लागली, न देता बळीचा अवतार देवाने घेतलेला होता, अवतार घेऊन तिथे गेले होते, पण 3 पाऊल जमीन मागितली द्यावं लागली। 3 पाऊल 2 पाऊल झाले, तिसरा पाऊल कुठे ठेवायचा, पाऊल कुठे ठेवायचा, मस्तकावर ठेवा, जेवढं मस्तकावर आणि 18 पद्म जी दारिद्र्य होतं ती त्या ठिकाणी भोगावं लागलं असंही प्रारब्ध आहे। देवाला चुकलं नाही मग मी तर बोला राक्षस आहे मलाही चुकणार नाही असं सुद्धा रावण बोलत आहे। प्रारब्ध कसा आहे तर अगाध खुरी आहे। प्रारब्ध हे कुणालाही चुकलेलं नाही, कसाही असो कुणी असो, राजा असो देव असो किंवा कुणी असो कुणालाही चुकलं नाही। ते जिथं प्रारब्ध लिहिलेलं असं कपाळावर तिथं त्याला जावंच लागते, ते कुणालाही चुकलं नाही। पृथ्वीवर जावं लागेल, स्वर्गात जावं लागेल, ज्या ठिकाणी आहे प्रारब्ध तिथं आपल्याला जावंच लागेल असं सुद्धा रावण बोलत आहे। आता
विद्येची देवता असणारी सरस्वती आहे, तिनं सुद्धा ते प्रारब्ध चुकले नाही. किती हुशार होती पण तरी पण प्रारब्ध चुकलं का? नाही चुकलं. तसंच या प्रारब्धाचा महिमा शेष असेल, शेषाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. सगळी पृथ्वी आपल्या मस्तकावर घेतलेली आहे, पण त्याचं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धानुसार त्याला अवतार घ्यावा लागला आणि त्या ठिकाणी जावं लागलं. मग काय कुणाला चुकणार आहे? कुणालाही प्रारब्ध चुकले नाही. जे प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे जावं लागेल आणि त्या टायमाला होणार काय असं सुद्धा रावणाला वाटू लागलेलं आहे आणि तो शंकराला बोलू लागलेला आहे. न कळे विष्णूचे अवतार, न कळे समुद्राचा पार, न कळे आकाशाचा विस्तार, न कळे ईश्वर महिमा. सांगू लागला विष्णूचा अवतार कोणाला कळाला का? विष्णूने कसे कसे अवतार घेतले, कुठे घेतले, कोणाला कळाला का? कुणालाच नाही कळाला. एवढं प्रारब्ध आहे म्हणजे त्यांचं. पुन्हा कोण समुद्र असतात, समुद्राची अत्यंत खोली असते, ती समुद्राची कळाले का? कुणालाच कळालं नाही. दुसरं काय म्हणजे आकाशाचा किती विस्तार मोठा आहे कळाला का? कुणालाही कळालं नाही. एवढी खोली आणि एवढी उंची ही असते, मग आपल्याला काय कळणार आहे? म्हणजे एवढ्याच्या मध्ये हे प्रारब्ध आहे, त्यामुळे आपल्यालाही प्रारब्ध चुकणार नाही असं सुद्धा बोलू लागलं आहे. न कळे शंभूचे तप, न कळे विष्णूचा प्रताप, न कळती योगेश्वर अपूप, कोण कोठे विचरती. आता एवढे असणारे शंकर आहेत, त्यांनी किती तप केलेलं आहे, कोणत्या ठिकाणी तप केलंय, कशा प्रकारे तप केलंय, तेवढं तप कुणाला झालंय का? मग त्या तपाचा अंत सुद्धा कुणाला लागला नाही, एवढं त्या ठिकाणी सांगू लागला आहे. मग आपण तर काय तेच प्रारब्ध आहे. त्यांच्या मनामध्ये स्वतः देव असून सुद्धा त्यांना तपश्चर्या करावं लागली. त्यांच्या प्रारब्धात ते होतं, त्यांच्या मनात सगळं करता आलं असताना त्यांना करायचं नव्हतं, पण नाही त्यांना तपच करावा लागला. एवढं प्रारब्ध असताना तुम्ही देव आहोत, तुम्हालाही चुकलं नाही, मग मला तर या ठिकाणी का चुकल असं सुद्धा रामाला वाटू लागलं आहे. न कळे ध्रुवाची थोरी, न कळे पंडिताची चातुरी, न कळे हाका फळली, कोण हसली उकी. कुणाची ध्रुवाची थोडी असेल, ध्रुव किती मोठा होता तरी थोडी कुणाला कळली का? नाही कळली. आता पंडित असतात ते वेद पाठन करतात, ते काय बोलतात आपल्याला कळतं का? काहीच कळत नाही. मग हे तर ब्राह्मण आहे, हे तर काय आपले काय म्हणजे याचं तर कसं कळणार? म्हणजे आपल्याला साधा ब्राह्मण आपल्या पुढं असताना त्याची त्यानं जे बोलायला वेद ते आपल्याला कळणार नाही. हे तर काय म्हणजे हे कसं कळणार आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाही असं सुद्धा रावण सांगू लागलेलं आहे. न कळे हरीचे थोरपण, न कळे उन्हाचे चळण, न कळे विहंग उठाण, स्थूल सांडवणे म्हणे. सांगू लागलाय एखादी स्त्री असते म्हणजे स्त्रीच्या मनामध्ये काय कुणी ओळखले का? कुणाला ओळखलं नाही. तशाच प्रकारे दृष्टांत काय दिलाय? मीन म्हणजे मासा दिलाय. मासा जेव्हा पाण्यामध्ये पडतो तेव्हा कुणीकडे जाणार आपल्याला कळते का? कुणीकडे तो जाऊ शकतो. त्याप्रमाणे हे प्रारब्ध आहे, हे प्रारब्ध कुणाला कुणीकडे घेऊन जाईल आणि कधी कसं घेऊन जाईल हे कुणालाही कळलेलं नाही असं सुद्धा रावण या ठिकाणी दृष्टांत रूपामध्ये म्हणू लागलेला आहे. न कळे स्त्रियेचे चित्त, न कळे कर्मबळवंत, न कळे ब्रह्माने खालती, होत जातल लाडचे. काहीच कळणार नाही. म्हणजे ब्रह्मदेवानं जे लिहिलेलं आहे ते कुणाला कळालं का? कुणालाही कळालं नाही. ते काय म्हणजे त्याला जे पटलं जे वाटलं ते त्याने लिहिलेलं आहे. ब्रह्मलिखित आहे, ते कुणीही म्हणू शकत नाही. जे प्रारब्ध आपल्याला ब्रह्मदेवानं लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्या प्रारब्धाच्या नियमानुसार वागावं लागतं आणि जगावं लागतं. त्याच्यामध्ये कुणालाही काही करता येत नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगू लागलेलं आहे. न कळे श्रीरामाचा महिमा, न कळे हनुमंत प्रताप, हनुमंत प्रताप सीमा, न कळे नारद गुणा करुणा, घेऊनी नाम धरले. सांगू लागले तर रामाचा महिमा कोणाला कळाला का? रामाच्या मनात काय होतं हे कुणी ओळखले का? फक्त करता कविता ती आहे, त्यांना जे पाहिजे ते त्याने करतात, पण आपलं कळतं का? आपलं काय वाटतं आपण केलेलं. आता तसं हनुमंताचा महिमा किती होता, किती भक्ती होती त्याची, कुणाला कळाली का? कुणालाही कळालं नाही. तसंच नारद सुद्धा कशा आहेत म्हणजे तिन्ही लोकांमध्ये ब्रह्मांडामध्ये फिरतात, पण कधी कुठं जायचं हे कुणाला कळाले का? कुणालाही आजपर्यंत नारदाचा ठाव ठिकाणा लागला नाही. ते येतील म्हणून वाटलं नाही किंवा ते काय काम करतील सुद्धा वाटलं नाही. जे प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे त्या ठिकाणी नारद जातात आणि आपलं कार्य करून मोकळे होतात. तेच प्रारब्ध आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगत आहे. न कळे श्री गुरु आनंद सागर, न कळे मेघ कुर्बान उतार, न कळे शेने भूमिका भूमिभार, काय निमित्त घेतला. काय नाही म्हणजे अनंत पारा म्हणजे अनंत पारा, अनंत सागर आहे. सागराचा कोणी कुणालाही लागले नाही. जला
ज्याला ज्याला प्रारब्ध जिथं लिहिलेलं आहे, ज्याच्या कर्मात जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे त्याला जात आहे. आपण म्हणतो ह्यानं काहीच केलं, ह्यानं सगळंच काम चांगले केलंय, कुणाचं कसं वाईट झालं असेल, ते काही नसतंय. प्रारब्धामध्ये त्याच्यात ते लिहिलेलं असतंय, त्यामुळे त्याला तिथपर्यंत जात आहे. त्याला सुद्धा कळत नाही आपण तिकडे जाऊ का, आपोआप ऑटोमॅटिक त्या ठिकाणी जात आहे. असं हे प्रारब्ध आहे, हे कुणालाही कळलेलं नाही. या ठिकाणी रावण पूर्ण लागलेला आहे. यासाठी शंकराला त्याने विनंती करू लागले, हे शंकरा, मला माहिती आहे म्हणे हे प्रारब्ध आहे का आहे, मरण चुकणार नाही. मग कसं आहे म्हणे, हे मरण कुणाला चुकलं नाही, मला तर का चुकणार आहे. ठीक आहे म्हणजे जाऊ द्या, यासाठी तुम्ही मला या ठिकाणी वर द्या, आणि वर दिल्यावर मी या ठिकाणी राहील, असं सुद्धा एवढी वर देऊन मला कृपा करा, असं तो शंकराला रावण बोलू लागलेला आहे. मग ज्यावेळेस एवढं रावण बोलू लागलाय, आता मरण विचारत आहे रावण, माझं मरण कशात आहे एवढं विचारल्यावर शंकराला हात हसू लागले. आता मला मरण विचारतोस काय म्हणजे तुझं कशात आहे काय नाही, म्हणून शंकराला त्या ठिकाणी हसू येऊ लागलेलं आहे. वाराणसीच्या उत्तरपारी अयोध्या नामे महानगरी, येथे कदाची स्त्री होईल क्षत्री दशरथ. ठीक आहे, आता रावणाच्या मनात आहे शंकर, रावण हा शंकराचा भक्त होता, त्यामुळे शंकराला त्या ठिकाणी जे जे रावण सांगेल त्याप्रमाणे वागावं लागत होतं. म्हणून रावणाला ज्यावेळेस सांगितलेलं आहे त्यावेळेस शंकर सांगला, हसू आलं त्यांना, यानंतर मरण विचारत आहे, मरण कशात आहे सांगा म्हणताय. ठीक आहे, आपल्याला मरण सांगू. त्यावेळेस मरण सांगितलेलं आहे, वाराणसीच्या उत्तरेला एक अयोध्या नगरी म्हणून गाव असं, राजधानी असं, आणि त्या ठिकाणी आजा नावाचा जो आहे त्याचा पुत्र दशरथ, आणि दशरथाच्या पोटी येणारा जो राम आहे त्याच्या हातून तुझं मरण आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवंत रावणाला सांगू लागले आहे. आणखी काय सांगतात, सगळा सारोज जेवढा होता तेवढं भगवंत सांगू लागले शंकर. म्हणजे त्या दशरथाला 3 पत्नी आहेत, म्हणजे त्या पत्न्याचं नाव काय असेल, एकीचं कौशल्य असेल, ती कशी आहे म्हणजे सद्विद्या आहे, तिच्या मनामध्ये पूर्ण चांगले विचार असणारी ती कौशल्य आहे. आणि दुसरी जी सुमित्रा आहे ती कशी आहे म्हणजे साधुवंत, तिनं साधूच्या सतत पूजा करणारी ही सौमित्र आहे. आणि तिसरी असणारी कोण आहे म्हणजे कैकेयी कशी आहे अविद्या, तिला कसल्याच प्रकारची विद्या पाठ नाही, तिला कसलंच काही कळत नाही, तिला जर कळालं असतं तर एवढं धारण नसतं, अशी ती कैकेयी आहे. आणि तिघी जणी राण्या त्या दशरथ राजाच्या आहेत. म्हणून शंकर या रावणाला सांगू लागले आहेत. सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या होत्या रावणाला, तरी पण रावणाला कळालं नाही काय करायचं, रावणाचं प्रारब्ध काय होतं समजलं होतं का नाही समजलं. साक्षात देवाला सांगितलेलं होतं कौशल्य होईल, कौशल्याच्या पोटी राम जन्मेल, सौमित्रा आहे, सौमित्रेच्या पोटी लक्ष्मण जन्मेल. ही सगळ्या गोष्ट जेवढे होती तेवढा अगोदर शंकराने या रावणाला सांगितलेलं होतं, आणि त्याप्रमाणे सांगितल्यावर सुद्धा रावणाला त्या ठिकाणी कळत नाहीये. कैकेयी पुत्री भरत शत्रुघ्न, दोघे पुत्र सुलक्षण, चौघे कीर्तिवंत प्रधान, पुण्यभावन त्यांची कथा. पुन्हा सांगितलं आणखी कैकेयीला कोण असतील, 2 जण असतील, शत्रुघ्न आणि भरत, हे 2 जण कसे आहेत ते पण चांगले आहेत. असे 4 भाऊ एकदम कीर्तिवंत आहेत, आणि तेच या ठिकाणी त्यांचा जन्म घेतील, आणि रामाच्या हस्ते तुझं मरण होईल, एवढं सुद्धा त्या ठिकाणी भगवंत या रावणाला सांगू लागलेले आहेत. सांगितलं त्या कौशल्याच्या पोटामध्ये जो जन्म घेणार आहे तो राम, आणि त्याच्या हातून तुझं मरण आहे. एवढं मरण सांगितल्याबरोबर कुणाला भीती वाटणार आहे ना. एवढं सांगितल्याबरोबर रावण त्या ठिकाणी चिंताग्रस्त झाला, आता काय करावं आणि काय नाही, चिंता वाटू लागली रावणाला, आणि तटस्थ भूमिका रावणानं त्या शंकराच्या समोर घेतलेली आहे. असा असणारा कोण होता, राक्षस होता. मग हे सगळे जेवढे राक्षस होते त्या राक्षसाचं निर्दालन करण्याचं
काम कोण करणार आहे? राम करणार आहे. राम त्या ठिकाणी अवतार घेणार आहे आणि तेच येऊन जेवढे तुझे राक्षस असतील तेवढ्याचा सुद्धा मारण्याचं काम त्या रामाचं आहे आणि तुझा सुद्धा वध रामाच्या हातून आहे. एवढं कथा की शंकर या रामाला सांगू लागलेली आहे. तरी तुम्ही आता ऐकीचे श्रीराज्यात आपण जायले तयांचे संगोपन कीजे सावचित्ते बरविया. म्हणून एवढी कथा ही त्या ठिकाणी शंकराची आणि रावणाची झालेली आहे. परत कथा कुठं आलेली आहे? नाथमहाराज कुठं आलेली आहे? ज्या ठिकाणी हनुमंत आणि राम प्रभू दोघजण बोलू लागले होते त्यावेळेस हनुमंताला बोलावून घेतलेलं होतं आणि हनुमंताला सांगितलं ही कथा अशी अशी पहिली झालेली आहे. म्हणून आता तुम्ही इथून परत न जाता जे स्त्री राज्य आहे त्या स्त्री राज्यामध्ये तुम्हाला जाण्यासाठी मी आज्ञा करत आहे. म्हणून हनुमंताला राम प्रभू बोलू लागले आहे. तेथे संचार होऊन ज्या पुरुषाचा राज्य धर्म रक्षवा त्यांचा सन्मान साचा अति भूभूक कराचा नगरे पुरुषाचा आता ही कथा कुठे गेलेली आहे? ही नवनाथामध्ये कथा गेलेली आहे. हे सविस्तर वृत्त सगळं आपल्याला नवनाथ ग्रंथामध्ये ऐकायला मिळणार आहे. हनुमंत कसा जातो, स्त्री राज्यात जातो, तिथं काय करतो काय नाही हे रामाने इथं सांगितलेलं होतं. 6 महिन्याच्या नंतर तुम्ही तिथं जायचं, बुभुकार करायचा. त्या बुभुकारामुळे स्त्रिया गरोदर होत्या आणि जो परत 6 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही जाता तिथं आणि बुभुकार टाकता त्यावेळेस पुरुषाचा जो देह उदरामध्ये असेल तो त्या ठिकाणी नष्ट पावल आणि स्त्रीचाच जन्म त्या ठिकाणी होईल. त्यासाठी हनुमंताला सांगितलेलं आहे प्रत्येक 6 महिन्याला तुम्ही जायचं आणि तिथं बुभुकार मारायचा अशी आज्ञा रामप्रभू देऊ लागले आहेत. ऐसे रक्षणासावे कार्य पडलिया इथे आले इने उत्तर राखवे हनुमान दोरे आज्ञा. अशा प्रकारे रामानं त्या हनुमंताला सांगितलेलं आहे तुम्ही जायचं 6 महिन्याला परत चक्कर मारायची. परत तिथं काही काम असलं तर परत या ठिकाणी यायचं आणि परत 6 महिन्याला स्त्री राज्यात जायचं. तिथं बुभुकार फुटायचा आणि परत त्या ठिकाणी यायचं. हे कार्य तुमच्या हाती म्हणून हनुमंताला सांगितलेलं आहे आणि आज्ञा प्रभूची मानून त्या ठिकाणी हनुमंत काय करू लागले. यालागी गावांसुद्धा कार्यासावे सादरता शन्मासा अंती तत्वता मोह करता तेथे यावी. यासाठी पवनपुत्र वायू स्वतः तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे तुम्ही जायचं स्त्री राज्यामध्ये प्रत्येक 6 महिन्याला जायचं. जे सांगितलं ते काम करायचं आणि परत दुसरे काम करायचे. तिथून परत जायचं. परत 6 महिने झाल्यानंतर परत 6 महिन्याला जायचं. तिथं बुभुकार मारायचा. बुभुकार मारल्यावर जे त्या स्त्रियाच्या पोटामध्ये पुरुषाचा जन्म उदरामध्ये असेल तर तो त्या ठिकाणी बुभुकार मारल्या नाहीचा होतो आणि स्त्रीचा असेल तर तो त्या ठिकाणी वाढी लागतो. एवढं कार्य हनुमंताला भगवान देऊ लागलेले आहेत. तया भूकार्य करून सिद्धी कार्य होईल जाण ऐसे श्रीराम वरदे होऊन हनुमानाला लागले. अशा प्रकारे हनुमंताला वर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाने दिलेला आहे आणि त्याप्रमाणे हनुमंताला कार्य पुढे करायचं आहे. जे वर दिला त्याप्रमाणे हनुमंताला सांगितलं हनुमंताला हे तुम्हाला काम करायचं आहे आणि इथून पुढचं हे काम तुम्हाला दिल्यावर ते तुम्ही नियमितपणे करायचं आहे म्हणून हनुमंताला प्रभूने सांगितले आहे आज्ञा दिलेली आहे. ऐसी आज्ञा केली सीतारामने ते श्री वंदने वायुनंदने पुढे कथा वर्तली ती वचने सावधाने परिसावी. आता अशी आज्ञा जी आहे प्रभू श्रीरामाने हनुमंताला दिलेली होती. मग दिलेल्या आज्ञेचं उल्लंघन तर हनुमंत कधीच करणार नाही. रामाने आणि सीतेने वर हनुमंताला दिलेला होता त्याप्रमाणे तिथून पुढे काय काय हनुमंताला करायचं स्त्री राज्यामध्ये जाणार आहे. सगळं कार्य जे हनुमंताला दिलेलं आहे ते कशा प्रकारे करणार आहे ही सविस्तर वृत्तांत ग्रंथकर्ते आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये ऐकण्यासाठी सांगत आहेत आणि तुम्ही या असं सुद्धा या ठिकाणी सांगू लागलेले आहे. नागत भाषी रामायण बदला अधिक आपण संख्या शतकोटी प्रमाण ते कथान संधान अवधरा. आता ही कथा कशी आहे पुढे केली आहे ऋषी वाल्मिकाने केली आहे. कधी केलेली आहे? राम जन्म करण्याच्या आधी जन्मण्याच्या आधी या वाल्मिक ऋषीने लिहून ठेवली आहे. जशी लिहून ठेवलेली आहे तशाच प्रकारे ही कथा पुढे प्रभू श्रीराम त्या ठिकाणी करणार आहे. हनुमंत करणार आहे आणि ती सुद्धा आपण ऐकू लागलो ही आजची कथा नाही. वाल्मिकाला सगळ्याच्या अगोदर हे लिहून ठेवलेलं भाष्य आहे असं सुद्धा आपल्याला सांगू लागले आहे. वाल्मिकी थोर पुकारी झाला आपण तरुणी जनताला रामनामाचा सुका केला जननाला मोक्ष पथे. आता वाल्मिक कसे होते? थोर होते. थोर कार्य त्यांनी
केले उपकार त्यांचे थोर आहे, त्यांनी तर केलेच आहे, पण आपल्यावर सुद्धा उपकार त्यांनी केले आहेत. त्यांनी जर देऊन ठेवले नसतं तर हे आपल्याला ऐकायला मिळालं नसतं. त्यांनी तर त्यांचा उद्धार करूनच घेतला, पण आपला सुद्धा उद्धार या वाल्मिकाने केला आहे असं सुद्धा नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागले आहेत. आपण तरुणी तरकारी तोची धन्य संसारी तया मंदिरे सुरवरी स्वयं श्री हरी सांगणारे तर आपल्याला काय सांगतात, आपण तर स्वतः तरले आपण तर चांगल्या मार्गाला लागले, पण त्यांच्यामुळं असंख्य असं लोक ही जनलोक सगळे चांगल्या मार्गाला लागले. त्यामुळे चांगल्या लोकात सुद्धा या ठिकाणी तरुण गेलेला आहे. म्हणून जन असे कार्य केले त्याला वंदन करावं असं मला सांगतात. एका जनार्दनाचे रंगाचे रंग या मार्गाचे वाचे चित्त देख म्हणून गुरुमाधिक तेने निर्दोष प्रेमानी सांगणारे एका जनाला सांगणारे की रंगाचा रंग असणारे त्या बाळकाचे माझ्या तोंडून जे फक्त निघाले जे निघाले मी त्यांचा बाळक आहे, मी त्यांचा लहान आहे. त्यांनी जे सांगितलं जे बुद्धी मला दिली त्याप्रमाणे मी या ठिकाणी सांगितलं आहे. पण एखादा शब्द अनावधानाला एखादा चुकीचा निघाला तर त्या ठिकाणी तुम्ही वडील आई आणि मी बाळक अशा प्रकारे नाथ महाराज सांगायला जर चुकला एखादा शब्द असेल तर जसे आई आपल्या लेकराला माफ करते तशा प्रकारे तुम्ही मला माफ करा असं सुद्धा नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. स्वस्ति श्री भारत रामायणे उत्तरकांडे एका कार्तिया हनुमंत श्री सुरत राजा नाव प्रथम अध्याय. कुंडली